बोला. आज इथे एक खून झालेला आहे आणि सौरभ हॉटेल नेमकं तुमचं आहे, कसं आहे नेमकं, काय वाटतं तुम्हाला? हे नाही, स्वतः हॉटेल तर आमचं स्वतःच आहे आणि लॉकडाऊनच्या काळात त्या कारणामुळे सध्या हॉटेल बंद आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे जे ऑनलाईन पद्धतीने विक्री चालू होती त्या पद्धतीने विक्री सध्या चालू ठेवली होती. त्यामुळं किचन सेक्शन हा पूर्ण बंद होता आणि इथं स्टाफ राहणारे फक्त हे मयत मॅनेजर आणि बंगालचा एक वस्ताद होता आकाश मुलुंड म्हणून आणि हे हेल्पर होता. साधारण रात्री 9:30-10च्या आसपास आम्ही हॉटेल बंद केलं होतं आणि त्यावेळेस त्यांना त्याच्या मुलाने डबा आणून दिला. लास्ट शेवटी 10:15 वाजता त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला फोन केले की जेवलो बेटा, तुम्ही झोपून घ्या. सकाळी जेव्हा आमचा हेल्पर परगावात राहते शेजारच्या गावात, त्याने येऊन जेव्हा हॉटेल साफसफाईसाठी आला होता त्यावेळेस ही परिस्थिती बघितल्यानंतर इथं हॉटेल वस्ताद बी दिसेना आणि मॅनेजर बी दिसेना. तेव्हा त्यांनी मालकाला कळवले की बाबा हा मागचा दरवाजा उघडा आहे आणि पूर्णपणे काय इथं रक्त वगैरे दिसत आहे, काहीतरी घटना घडलेली आहे. त्यावेळेस आम्ही स्वतः येऊन मग चौकशी तपास केला असता तिथं खड्ड्यात एक बॉडी आहे एवढी कळाली. शेवटी आम्ही पोलिसांना कळवलं आणि त्यानुसार आम्ही पोलिसांना कळवून जे आहे ते माहिती दिली आणि पोलिस येऊन त्यांचं काम करत आहे. म्हणजे वस्तादनेच मारलं असं वाटतं का? 101% त्याचे जे कागदपत्र वगैरे सगळे होते आणि त्याचे जे पिशवी कपडे आणि त्याच्याकडे एक रोख रक्कम 30-35 हजार रुपये मॅनेजरकडे शिल्लक होते, ते सगळे घेऊन तो पसार झालेला. कशासाठी खून झाले काय कल्पना? नेमकं तर आता वस्ताद तर जुना आहे, 8-10 महिन्यापासून तो आहे, पण आता ह्याच्या दोघांमध्ये काय झाले काय कळायला भाग नाही. आणि त्याचे जे आम्ही ID प्रूफ वगैरे ठेवले होते सगळे ते सगळे ड्रॉवर वगैरे सगळे तोडून त्याने कुठलेही कागदपत्र न ठेवता पुरावा नष्ट करून तो घेऊन गेलेला.